खेडकर कुटुंबाच्या घटस्फोटासंदर्भात चौकशी अहवाल आता सादर करण्यात आलाय। पुणे पोलिसांकडून केंद्र सरकारला हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि 2010 मध्ये कोणत्याही अटी शर्थींशिवाय घटस्फोट झाल्याचं स्पष्टही झालंय। 10 पानांच्या अहवालामध्ये घटस्फोटासंदर्भातल्या कायदेशीर बाबीच्या नोंदी आहेत आणि ओबीसी आरक्षण घेण्यासाठी खेडकर दाम्पत्याने घटस्फोटाचा नाटक केल्याचीही शंका उपस्थित होती आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय नेमका अहवाल आलेला आहे, काय म्हटलं गेलंय? पुणे पोलिसांकडून जो अहवाल तयार करण्यात आलेला आहे तर म्हणजे केंद्र सरकारने तसे आदेश दिलेले होते। जेव्हा पूजा खेडकरने यूपीएससीची परीक्षा दिली तेव्हा तिने सांगितलं होतं की तिचं कुटुंब हे विभक्त कुटुंब आहे आणि मग या सगळ्या प्रकरणाची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा पुणे पोलिसांनी यामध्ये तपास केला आणि जे कागदपत्र ती तपासली तेव्हा कोणत्याही अटीशर्तीशिवाय खेडकर दाम्पत्य जे आहेत मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा घटस्फोट जो आहे तो झाल्याची माहिती या सगळ्या अहवालामध्ये बघायला मिळते आहे। पुणे पोलिसांकडून तसा अहवाल सादर देखील करण्यात आलेला। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आणि या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांवर अटकेची टांगती तलवार असतानाच आता दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्यांचे सुद्धा धाबे दणाणलेले आहेत। कारण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्याचे आता आदेश दिलेत। तसंच खोटे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट असल्यास तेही उघडकीस आणा, अशा सूचना सुद्धा दिव्यांग कल्याण आयुक्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्या। यशवंतराव चव्हाण रुग्णालयाने पूजा खेडकरांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिलं असून त्यामध्ये पूजा डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी 60% अधू असल्याचं म्हटलेलं आहे आणि याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजाने केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवलंय आणि त्यामुळे आता या चौकशीला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे।